नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता मधुभाऊंना घेऊन सायली आणि अर्जुन सुभेदारांच्या घरी राहायला आलेले आहेत। मधुभाऊ आता आउट हाऊस मध्ये राहत आहेत, त्यामुळे सायली आणि अर्जुन दोघंही त्यांची काळजी घेत आहेत। मधुभाऊ मात्र हे तिथे आता राहत आहेत, त्यांचा नाईलाज आहे, यासाठी त्यांना तिथे राहावं लागत आहे, कारण महिपतचे गुंड त्यांच्या जीवावर उठलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना इथे राहावं लागत असतं। त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र मधुभाऊंना खूप वाईट वाटत असतं। त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो प्रसंग आलेला असतो त्यामुळे ते दुखावलेलेही असतात, कारण नसताना विलासच्या खुनामध्ये त्यांना अडकायला लागलेलं असतं। आणि इकडे मात्र आता मधुभाऊ तिथे बोर होत असतात, तेव्हा सायली त्यांना म्हणते की आपण तुमच्यासाठी काहीतरी सापशिडी वगैरे ते खेळायला काढूया असं म्हणत सायली त्यांना सांगत असते आणि ते स्टोअर रूम मध्ये आहे असं ती सांगते। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो, मागच्या वेळेस मी गेलो होतो, मी आता एकदा जाऊन बघून येतो तिथं। तेव्हा सायली सांगते की चालेल, तुम्ही बघून या, मी आहे इथे, मी नंतर येते असं सायली सांगते। आता मधुभाऊ स्टोअर रूममध्ये जायला निघतात। जेव्हा मधुभाऊ स्टोअर रूमकडे जात असतात तेव्हा त्यांना एक गोष्ट दिसते, ती म्हणजे खूपच जबरदस्त अशी आहे, ती म्हणजे तन्वीचा लहानपणीचा फोटो। परंतु तो फोटो जरी तन्वीचा असला तरी त्या फोटो मागचं जे रहस्य आहे ते मात्र खूपच वेगळं आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। जेव्हा मधुभाऊ ते फोटो जेव्हा छोट्या तन्वीचा फोटो पाहणार आहेत तेव्हा मात्र पूर्ण इकडे ते धावत येणार आहेत आणि त्यांना विचारणार आहेत की हा तन्वीचा म्हणजे हा सायलीचा फोटो इथे कसा काय आहे। तेव्हा मात्र सगळ्या सत्याचा उलगडा होणार आहे आणि प्रियाची मात्र वाट लागणार आहे। ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। मधुभाऊ आता स्टोअर रूममध्ये गेलेले असतात, तेव्हा ते तिथं शोधाशोध करत असतात आणि त्यांना मात्र अजूनही त्यांना तिथे काही सापडलेलं नसतं। पण अचानक तिथे ठेवलेला स्टोअर रूममधला जो फोटो असतो आणि त्या फोटोवरचं जे कापड असतं ते तिथल्या हवेने खाली उडून पडतं, कारण मधुभाऊंनी दरवाजा उघडलेला असतो त्यामुळे बाहेरून भरपूर हवा येत असते आणि त्यामध्ये ते जे कापड आहे ते खाली पडतं आणि मधुभाऊ तिथे पाहतात तर त्यांना खूप मोठा धक्का बसतो, कारण मधुभाऊंना विश्वासात बसत नसतो की हे कसं शक्य आहे। कारण मधुभाऊंचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही हा फोटो इथे कसा। आणि मग मधुभाऊ तो फोटो उचलतात आणि हॉलमध्ये येतात। तेव्हा हॉलमध्ये कल्पना, त्याचबरोबर पूर्णाजी, प्रताप, विमल सगळेजण असतात। मधुभाऊ तो फोटो घेऊन आलेले असतात, तेव्हा कल्पना पाहते आणि त्यांना म्हणू लागते की तुम्हाला आम्ही या घरामध्ये राहायला परवानगी दिलेली आहे, म्हणजे तुम्ही आमच्या घरातल्या वस्तू घेऊन आता बाहेर निघून जाणार आहात का? आज तुम्ही फोटो उचललेला आहे, उद्या आणखी काय कराल? तेव्हा सायली मात्र वरती रूममध्ये गेलेली असते। सायलीला मात्र माहिती नसतं की इथं काय घडलेलं आहे। तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मी तुम्हाला एक विचारायला आलेलो आहे, हा फोटो इथे कसा काय आहे? तेव्हा ते सांगू लागतात की हा जर फोटो आमच्या तन्वीचा असेल तर तो फोटो या घरात असणारच आहे ना, असं मधुभाऊंना प्रताप म्हणत असतो। तेव्हा मधुभाऊ म्हणतात तन्वीचा म्हणजे? अहो, तन्वीचा कसा असेल हा फोटो? हा तर फोटो माझ्या सायलीचा आहे, माझ्या साऊबाळाचा हा फोटो आहे, लहानपणीचं माझं साऊबाळ असं दिसत होतं। जेव्हा मधुभाऊ असं म्हणतात तेव्हा मात्र इकडे कल्पना, प्रताप, त्याचबरोबर पूर्णाजी म्हणू लागतात की आता तुम्हाला दिसायचं पण बंद झालेलं आहे का? तुम्ही हे सगळं काय बोलत आहात? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अहो नाही, मी खरं सांगत आहे अन्नपूर्णा मॅडम, हा जो फोटो आहे तो माझ्या साऊबाळाचा आहे, लहानपणी माझं साऊबाळ असंच दिसत होतं। तेव्हा पूर्णाजी म्हणते की याला पुरावा काय आहे? तुमचं साऊबाळ असं दिसत होतं, या गोष्टीला पुरावा काय आहे? तेव्हा मात्र इकडे मधुभाऊ जेव्हा हे सगळं बोलत असतात तेव्हा मधुभाऊ त्यांच्या खिशातला एक फोटो काढतात आणि तो फोटो तिथे दाखवतात। तेव्हा ते म्हणू लागतात की तुम्ही आताही आमच्याशी खोटंच बोलत आहात, हा फोटो आमच्या तन्वीचा आहे आणि असंही आमची तन्वी तुमच्याच आश्रमात लहानाची मोठी झालेली आहे आणि तुम्ही तिच्यावर कसं तिला सांभाळलेलं आहे हे आम्हाला तिनं सांगितलेलं आहे। तुमचं प्रेम फक्त ह्या तुमच्या सायलीवर आहे, तुम्हाला बाकीच्या कोणाबद्दल काहीही वाटत नाही, हे सगळं बोललं जात असतं। तेव्हा मात्र सायली तिथे येते आणि सायली म्हणू लागते काय झालंय मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की अगं साऊबाळा, हा जो फोटो आहे ना तो मला इथे घरात दिसलेला आहे आणि हा फोटो म्हणजे तुझा लहानपणीचा फोटो आहे। तेव्हा सायली म्हणते काय सांगताय मधुभाऊ? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो। तेव्हा सायली म्हणत असते अहो मधुभाऊ, हे फोटो असे खूप आहेत या घरामध्ये, हे तन्वीचे फोटो आहेत ना? तेव्हा मधुभाऊ म्हणतात अगं नाही, हा फोटो तुझा आहे आणि माझ्याकडे लहानपणीचा तुझा फोटोही आहे, असं म्हणत मधुभाऊ तो फोटो दाखवतात। एवढंच काय तर आता त्या गोष्टीवर मधुभाऊंच्या कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतं। त्याच वेळी तिथे येतो तो म्हणजे अर्जुन आणि अर्जुन म्हणू लागतो काय झालेलं आहे नक्की? तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हा जो फोटो आहे
तो फोटो हा माझ्या साऊबाळाचा आहे आणि हे सगळेजण मला सांगत आहेत की हा फोटो आहे तो तन्वीचा म्हणजे प्रियाचा आहे. पण जावई बापू मी तुम्हाला सांगत आहे कारण या दोघींना मी सांभाळलेलं आहे, मी लहानाचं मोठं केलेलं आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला आत्ता सांगत आहे की हा जो फोटो आहे तो माझ्या साऊबाळाचा आहे. तेव्हा पूर्णाजी आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतात की पण मधुभाऊ आणखी एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळं प्रिया ही तन्वी आहे हे आमच्या समोर आलेलं आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की मला माहिती आहे कारण माझ्या सायलीच्या पायावरती एक तुळशीपत्राची खूण आहे आणि ती तुळशीपत्राची खूण अशी आहे की ज्यामुळं माझी सायली हे रुक्मिणीचं प्रतीक आहे असं मधुभाऊ सांगत असतात. तेव्हा मात्र पूर्णाजीला धक्का बसतो. पूर्णाजी म्हणू लागते काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो आत्ता मी तुम्हाला दाखवू शकतो आणि सायलीला म्हणतात की सायली बाळा तुझ्या पायावरती जी तुळशीपत्राची खूण आहे ती खूण दाखव. तेव्हा सायली म्हणते की हो माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे आणि ती मी जन्मल्यापासून आहे, मी आत्ताच पाहते असं नाही आहे. तेव्हा मात्र पूर्णाजी, कल्पना, प्रताप या सगळ्यांना धक्का बसतो. अर्जुन म्हणत असतो काय सांगताय तुम्ही, तुमच्या पायावर तुळशीपत्राची जन्मखूण आहे. तेव्हा सायली सांगू लागते की हो माझ्या पायावरती तुळशीपत्राची जन्मखूण आहे आणि तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो कारण ही तुळशीपत्राची जन्मखूण तन्वीच्या पायावर आहे आणि त्याचबरोबर मधुभाऊ सांगत आहेत. तरीही मधुभाऊंच्या या गोष्टीवर कोणीही विश्वास ठेवायला तयार नसतं. तेव्हा मधुभाऊ सांगत असतात की माझी सायली जेव्हा आश्रमात आली तेव्हा ती 5 ते 6 वर्षांची होती आणि मग सगळ्यांनाच तिथे आता धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात काय सांगताय हे. तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की हो माझ्याकडे तिचा फोटोही आहे आणि त्या फोटोवरती मी ते लिहूनही ठेवलेलं आहे. जेव्हा एखादं मूल आश्रमात यायचं तेव्हा मी त्यांच्याबद्दलची सगळी माहिती लिहून ठेवायचो कारण जेव्हा ती मोठी होतील तेव्हा त्यांच्या आईवडिलांना त्यांना ओळखता आलं पाहिजे. कारण सायली ही 2002 साली आश्रमात आलेली होती आणि त्यानंतर जवळजवळ 2-2.5 वर्षानंतर प्रिया आश्रमात आलेली आहे आणि प्रियाला एक मावशी घेऊन आलेल्या होत्या आणि ती प्रियाची आई होती. हे जेव्हा मधुभाऊ सांगत असतात तेव्हा मात्र सगळेजण शॉक लागल्यासारखे पाहत असतात कारण ती प्रियाची आई होती. कारण प्रियाची आई तर प्रतिमा आहे आणि प्रतिमा तर 22 वर्षापूर्वी गायब झालेली होती, ती आत्ता सापडली गेलेली आहे आणि मधुभाऊ हे सगळं काय सांगत आहेत हा प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मधुभाऊंच्या या बोलण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे असं जाणू लागतं. तेव्हा मात्र इकडे प्रिया मात्र खुश झालेली असते. प्रियाला आता अश्विनसोबत लग्न करायचं असतं आणि त्याचबरोबर प्रियाने इकडे आता किल्लेदारलाही पटवायला सुरुवात केलेली असते कारण किल्लेदार हा तिचं ऐकणार नाही या गोष्टीची तिला जाणीव असते. परंतु आता तिने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी किल्लेदारला कन्व्हिन्स करायचं आहे आणि किल्लेदारला सांगायचं आहे की मला अश्विनसोबतच लग्न करायचं आहे. हा सगळा तिचा प्लॅन ठरलेला असतो आणि त्या प्लॅनप्रमाणे तिने वागत असते, तिने सांगत असते. त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही किल्लेदारला मी कन्व्हिन्स करणारच आहे. तेव्हा रविराज म्हणत असतात की अगं बाळा तुला कळतंय का तू हा काय डिसिजन घेत आहे, कारण या डिसिजनमुळे काय प्रॉब्लेम येणार आहे हे तुझ्या लक्षात येतंय का. कारण त्या घरात तू जाणार आहे, तुझं तर अर्जुनवरती प्रेम होतं, मग अचानक हे सगळं काय आहे असे इकडे रविराज तिला विचारू लागतं. तेव्हा मात्र तिच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नसतं कारण तिला माहितीच नाहीये की तिने काय सांगायचं आहे ते. तेव्हा रविराजच्या शब्दांमध्ये ती अडकलेली असते आणि मग इकडे आता तेवढ्यातच रविराज आणि प्रतिमाला फोन येतो आणि प्रताप म्हणतो की आत्ताच्या आत्ता तुम्ही इकडे या, इथे खूप मोठी गोष्ट घडत आहे, त्यासाठी मी तुम्हाला बोलत आहे. तेव्हा प्रतापला रविराज म्हणतो की आता काय झालेलं आहे. तेव्हा रविराजला तो सांगू लागतो की 22 वर्षापूर्वीच्या गोष्टीचा उलगडा होत आहे. रविराज तू आत्ताच्या आत्ता इथे ये, तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. आणि तेव्हा रविराज म्हणू लागतो काय सांगतोयस तू. तेव्हा प्रताप म्हणत असतो की हो जे खरं आहे तेच मी तुला सांगत आहे, तू लवकर ये असं म्हणत प्रतापने रविराजला कॉल केलेला असतो. तेव्हा प्रिया म्हणत असते की आता 22 वर्षापूर्वीचं सत्य आता काय होणार आहे असं म्हणत रविराज बरोबर प्रतिमा त्याचबरोबर प्रिया सगळेजण जायला निघतात कारण त्यांना काहीही झालं तरीही प्रियाला तिथे जाऊन बघायचं असतं की नक्की काय होणार आहे, आणखी काय राडा होणार आहे हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. म्हणून प्रिया ही रविराजला म्हणालेली असते की बाबा मीही येणार आहे कारण आईच्या सोबत तिथं मी असणं गरजेचं आहे. अशी कोणती गोष्ट आहे 20 वर्षापूर्वी आईच्या आयुष्यात घडलेली आहे ती मला कळली पाहिजे, हा सगळा प्रियाचा प्लॅन असतो. तेव्हा तिथे गेल्यानंतर जेव्हा मधुभाऊ सांगू लागतात की हा जो फोटो आहे तो म्हणजेच माझ्या छोट्या सायलीचा फोटो आहे आणि तेव्हा मात्र इकडे
सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो। सगळेजण पाहत असतात, ते म्हणत असतात की हे कसं शक्य आहे, कारण हा फोटो छोट्या सायलीचा असू शकत नाही। तेव्हा रविराज म्हणतात की हे कसं शक्य आहे। तेव्हा रविराजांनी इकडे प्रतिमाला सांगितलं जातं की हो हे शक्य आहे, कारण त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या निघालेल्या आहेत। कारण आपल्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे, ही गोष्टही मधुभाऊंनी सांगितलेली आहे आणि आम्ही ती कन्फर्मही केलेली आहे। तर सायलीच्या पायावरती आम्हाला तुळशीपत्राची खूण ही तिथं पाहायला मिळालेली आहे। तेव्हा मात्र इथे सगळ्यांना धक्का बसतो। रविराज आणि प्रतिमा म्हणू लागतात की हे सगळं काय आहे। तेव्हा प्रतिमा म्हणत असते की म्हणून तर मला प्रत्येक वेळेस जेव्हा मी सायलीच्या जवळ जाते तेव्हा मला असं जाणवत असतं, मला कुठंतरी असं वाटत असतं की सायली हीच माझी मुलगी आहे, असं प्रतिमा सांगत असते। तेव्हा मात्र आता प्रतिमानेही सत्य सांगितलेलं आहे। प्रतिमालाही तेवढाच मोठा धक्का बसलेला आहे, कारण काहीही झालं तरीही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या अशा आहेत की आता सगळ्यांना कळलेलं असतं की हे सगळं काहीतरी वेगळं घडत आहे आणि सगळेजण विचार करू लागलेले असतात। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की हे दोघंही खोटं बोलत आहेत, कारण माझ्या पायावर तुळशीपत्राची खूण आहे। तेव्हा मधुभाऊ म्हणतात तू काय बोलतेस हे तन्वी, कारण तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण असू शकत नाही, कारण काहीही झालं तरी आश्रमात जेव्हा एखादं मूल यायचं तेव्हा मी एंट्री करून ठेवलेली आहे आणि त्यामध्ये कुठेही ती तुळशीपत्राची खूण मला दिसलेली नाही, तू खोटं बोलू नकोस असं मधुभाऊ सांगत आहे। तेव्हा मात्र आता प्रिया चांगलीच पकडली जाणार असते। तिला माहितीही नसतं की तिनं काय गोंधळ घालून ठेवलेला आहे आणि तिच्या या गोंधळ घालण्यामुळं तिला कोणता परिणाम भोगावा लागणार आहे या गोष्टीची तिला कल्पनाही नसते। त्याचबरोबर इकडे प्रियाचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ह्या रविराजने त्या मधुभाऊवर विश्वास ठेवायला नको आहे। जर का त्यांनी मधुभाऊवरती विश्वास ठेवला तर आपल्यासाठी खूप अवघड होणार आहे, ही गोष्ट आता इकडे लक्षात आलेली असते। तेव्हा प्रतिमा म्हणत असते तरीही मी विचार करत आहे की मला प्रत्येक वेळेस सायली माझ्याकडे असले माझी मुलगी आहे असं मला का वाटत आहे, या गोष्टीचं कोडं आज सुटलेलं असतं आणि आता हे सगळं लक्षात आलेलं असतं। त्याचबरोबर सायली आणि अर्जुन दोघंही आता विचार करत असतात। सायली मात्र जाम खुश झालेली असते, सुखावलेली असते, तिला बरं वाटत असतं, कारण आज तिच्या आयुष्यामध्ये हा सुखाचा क्षण आलेला असतो आणि तोही फक्त आणि फक्त मधुभाऊंमुळे। प्रतिमा तिथे येते, सायलीकडे येते आणि सायलीला म्हणू लागते की सायली बाळा काय झालं। तेव्हा सायली म्हणत असते की प्रतिमा मला कळतच नाहीये, कारण आता तन्वी ही तुमची मुलगी आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण आता मधुभाऊंनी जी गोष्ट सांगितलेली आहे त्यामुळं आता सगळ्यांना हे कळलेलं आहे की माझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण होती आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या हेही लक्षात आलेलं आहे की मीच ही तन्वी आहे, परंतु प्रियाच्या पायावरती ही तशीच तुळशीपत्राची खूण आहे। त्यामुळं आता प्रश्न पडलेला आहे की नक्की गोष्टी कशा पद्धतीनं घडलेल्या आहेत। हा प्रश्न मात्र आता इकडे सायली प्रतिमात्याला विचारत असते। त्याचबरोबर मधुभाऊ सांगू लागतात की साऊ बाळा माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि मी तुला सगळ्या गोष्टी क्लिअर करेल, लवकरच मी सगळे पुरावे सगळ्यांच्या समोर आणेल, सगळ्यांना कळेल की नक्की काय झालेलं आहे, असं म्हणत मधुभाऊ ही सायलीची समजूत घालत आहेत। सायलीला सांगत आहेत की काही झालं तरी घाबरण्याची गरज नाही, कारण तिथे अर्जुनही असतो। अर्जुनही म्हणत असतो की हो मिसेस सायली तुम्ही घाबरण्याची अजिबात गरज नाही, कारण तुमचे आई बाबा तुम्हाला लवकरच भेटतील, असं सायली आणि मधुभाऊ या दोघांचंही म्हणणं असतं। कारण काहीही झालं तरीही कुठंतरी आता जाणवत असतं, ते म्हणजे की अर्जुनलाही जाणवत असतं काहीही असलं तरीही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे मधुभाऊंनी हे जे सत्य सांगितलेलं आहे त्यामुळं सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे। सगळ्यांसाठी हा मोठा धक्का आहे, कारण सगळ्यांना कळतच नाही आहे की हे कशा पद्धतीनं घडत आहे। त्याचबरोबर सगळ्यांना असं वाटत असतं की काहीही झालं तरीही मधुभाऊंच्या बाबतीत हे जे बोललं जात आहे त्यामध्ये खरंच तथ्य आहे का, हा प्रश्न मात्र सगळ्यांना पडलेला असतो। परंतु मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की हो माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, पण ते पुरावे काय आहेत ही गोष्ट मात्र मधुभाऊंनी अजून कोणालाही सांगितलेली नसते। तर मधुभाऊ आता लवकरच ते पुरावे समोर आणणार आहेत आणि त्या पुराव्यानिशी सगळ्यांच्या समोर हे सत्य आणणार आहेत, ते म्हणजेच की सायली हीच आता तिकडे किल्लेदारांची मुलगी आहे आणि किल्लेदारांची मुलगी सायली जी आहे तिच्यामुळंच हे किल्लेदार कुटुंब एकत्र आलेलं आहे, ही गोष्ट आता
ती समोर आणणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे, मधुभाऊंकडे असे कोणते पुरावे आहेत की जे पुरावे दाखवल्यानंतर आता मधुभाऊंनी ऑलरेडी एक फोटो तर दाखवलेला आहे, त्या फोटोमुळं गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. त्या म्हणजेच की मधुभाऊंकडे असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये आता कळलेलं आहे ते म्हणजेच की मधुभाऊ जे आहेत त्यांच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यामुळं आताही ते सगळेजण पाहतच राहत आहेत. कारण काहीही झालं तरीही मधुभाऊंनी सांगितलेलं असतं की हे सगळं जे काही घडत आहे त्यामध्ये आता सायली हीच तन्वी आहे आणि त्याचबरोबर प्रतिमाचंही वारंवार हेच म्हणणं आहे हे समोर आलेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की मधुभाऊ म्हणत असतात की माझ्याकडे एक रजिस्टर आहे आणि ते रजिस्टर मी लवकरच आणून दाखवत आहे. ते रजिस्टर मिळवण्यासाठी आता मधुभाऊंची धडपड सुरू झालेली असते. मधुभाऊंना मात्र प्रश्न पडलेले असतात की ते रजिस्टर कुठून आणायचं आहे, कसं आणायचं आहे. परंतु ही गोष्ट मात्र मधुभाऊंनी दुसरं कोणालाही सांगितलेली नसते. ही गोष्ट फक्त आणि फक्त अर्जुनलाच माहिती असते आणि अर्जुनलाच फक्त ही गोष्ट माहिती आहे. अर्जुनच हे सगळ्यांच्या समोर आणू शकतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा सायलीला मात्र मनोमन खूप छान वाटायला लागलेलं असतं. कारण तिचे आईवडील तिच्या डोळ्यांच्या समोर होते, पण तिचे आईवडील काही तिला दिसलेले नव्हते. त्या गोष्टीचं दुःख मात्र तिच्याकडे होतं. परंतु आज तिचे आईवडील तिच्या समोर आहेत. आता काही गोष्टी क्लिअर करून लवकरच सायली ही कोणाची मुलगी आहे हे सत्य समोर येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहा. लवकरच चॅनलवरती तो व्हिडिओ अपलोड केला जाईल. थँक्यू.